विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. ज्ञान अर्णव ऑनलाईन अकॅडमीवर सगळ्यांचं स्वागत आहे. सध्या आपले रेग्युलर लेक्चर चालू आहेत. तर इकॉनॉमीची एक रात्री 9 वाजता बॅच आहे. त्या बॅचमध्ये आपलं दारिद्र्य आणि बेरोजगारी हा टॉपिक सध्या चालू आहे. पण काल काही तांत्रिक कारणास्तव लेक्चर घेता आलं नाही, तर म्हणून रेकॉर्डेड लेक्चर त्यांना टाकण्यासाठी हा एक रेकॉर्डेड लेक्चरचा प्रयोग आहे. आणि इतर विद्यार्थ्यांना सुद्धा याचा फायदा होईल की बेरोजगारी ही एक महत्त्वाची कन्सेप्ट आहे. तर बेरोजगारीच्या बाबतीमध्ये तुम्हाला परीक्षेला प्रश्न येतो अनएम्प्लॉयमेंट. दारिद्र्य आणि बेरोजगारी हे अत्यंत महत्त्वाचे टॉपिक आहेत आपल्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून. तर दारिद्र्य आणि बेरोजगारी, तर दारिद्र्याच्या बाबत नंतर एखाद्या लेक्चरमध्ये आपण चर्चा करूच, पण आज बेरोजगारीबद्दल बोलूया की बेरोजगारी म्हणजे काय. तर बेरोजगार म्हणजे काय हे बघितल्यावर तुम्हाला बेरोजगारी आणि तिचे प्रकार, थोडक्यात तुम्हाला बेरोजगार म्हणजे काय तर ते सांगतो की बेरोजगार म्हणजे ज्या ठिकाणी ज्याला काम करण्याची इच्छा आहे असा कोणताही व्यक्ती आहे. ज्याला काम करण्याची इच्छा आहे पण काम मिळत नाही तो बेरोजगार. म्हणजे एखादा चोर असेल, पॉकेट पिलर असेल, भिकारी असेल, तर याला काम करण्याची इच्छा नाही, म्हणजे हा बेरोजगार नाही. तर बेरोजगार कशाला म्हणायचं? ज्याला काम करण्याची इच्छा आहे परंतु काम मिळत नाही त्याच व्यक्तीला बेरोजगार असं म्हणायचं. तर या बेरोजगारीच्या प्रकाराबद्दल परीक्षेमध्ये प्रश्न येतात आणि बऱ्याचदा विद्यार्थी कन्फ्यूज होतात. तर या प्रकाराबद्दल थोडंसं इंग्रजीतूनही बघायचं. ज्याचे टायटल मराठीत कळाले नाही तिथे इंग्रजीत बघणं गरजेचं आहे. तर इंग्रजीत बघितल्यानंतर ज्याचे टायटल जर बघितले तुम्ही, पूर्व आणि मुख्य परीक्षा सगळीकडेच उपयुक्त आहे. सगळ्याच MPSC, राज्यसेवा, पूर्व मुख्य दोन्हीकडेही ह्या कन्सेप्ट महत्त्वाच्या आहेत. तर या बेरोजगारीच्या प्रकारामध्ये पहिला प्रकार तुम्हाला दिसतोय की डिसगाइज्ड अनएम्प्लॉयमेंट. तर हे नेमकं काय की डिसगाइज्ड अनएम्प्लॉयमेंट म्हणजे काय तर त्याविषयी बघू. मराठीमध्ये पण तुम्हाला टायटल सांगितलेला डिसगाइज्ड अनएम्प्लॉयमेंट म्हणजेच त्याला अदृश्य बेरोजगारी असं म्हटलं जातं. अदृश्यच्या बरोबर त्याला अजून एक शब्द वापरतात की प्रच्छन्न बेरोजगारी. तर प्रच्छन्न बेरोजगारी किंवा अदृश्य बेरोजगारी असंही म्हटलं जातं. तर याचा अर्थ काय? व्हॉट इज मीन बाय डिसगाइज्ड अनएम्प्लॉयमेंट? तर इट इज द फेनोमेनॉन वेअर द मोर पीपल आर एम्प्लॉय दॅन ॲक्च्युली नीडेड असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. म्हणजे गरजेपेक्षा जास्त लोक काम करतात, त्यामुळे अदृश्य किंवा प्रच्छन्न किंवा डिसगाइज्ड अनएम्प्लॉयमेंट तुम्हाला बघायला मिळते. ते कसे? फॉर एक्झाम्पल, एका व्यक्तीकडे 5 एकर शेती आहे आणि त्याचे 5 भाऊ आहेत. पूर्वीच्या काळात असायचे असे एवढे भाऊ. तर 5 भाऊ आहेत आणि हे 5 एकर शेतीमध्ये 5ही भाऊ काम करतात. म्हणजे अदर काहीतरी एखाद्यानं शेती केली पाहिजे. 5 एकर शेती एकटाच भाऊ करू शकतो, पण 5ही भाऊ याच्यातच काम करतात. त्यांच्या बायका त्या पण इथेच काम करतात. अजून कोणी म्हणजे आजोबा आजी हे सगळेच म्हणजे 7-8 लोक मिळून त्या 5 एकरातच काम केलं जातं. सो देर इज अ नो नीड ऑफ मोर एम्प्लॉई. म्हणजे इथे जास्त गरज नाही आहे. ॲक्च्युली नीडपेक्षा जास्त लोक काम करतात. तर गरजेपेक्षा जर जास्त लोक काम करत असतील तर त्याला छुपी बेरोजगारी म्हणतात. कारण या शेताचं जर इन्कम काढलं त्याला जे मार्जिनल इन्कम म्हणतात. तर प्रत्येकाच्या वाट्याचं काढलं, समजा या 5 एकरामध्ये 5 लाख जरी इन्कम झालं, तेवढं तर होत नाही. तर समजा 5 लाख इन्कम झालं आणि लोक किती राबलेत? जवळपास त्या ठिकाणी 5 आणि त्यांच्या बायका म्हणजे भागिले 10, तर डिवाइड बाय 10 जर केलं तर या प्रत्येकाचं इन्कम 50,000 सुद्धा होत नाही. ॲक्च्युली इथे आकडेत आपण मोठे घेतले समजण्यासाठी. तर मार्जिनल इन्कम जे आहे ते कमी होत असतं प्रत्येकाने. मग शेतीच फक्त जर केली
त्या 5 एकरातच सगळे जर टाईमपास करत असतील तर त्या ठिकाणी त्या बेरोजगारीला म्हणायचं डिसगाइज्ड अनएम्प्लॉयमेंट. म्हणजे जिथं एकच भाऊ काम करू शकतो, एकाने नोकरी केली पाहिजे, कोणीतरी व्यवसाय केला पाहिजे, कोणीतरी जोडधंदा, कुक्कुटपालन, असं वेगवेगळ्या क्षेत्रात काम करायला हवं. पण सगळे भाऊ मिळून 5 एकरातच काम करतायत. सो दॅट इज कॉल्ड डिसगाइज्ड अनएम्प्लॉयमेंट. त्यालाच प्रच्छन्न किंवा अदृश्य बेरोजगारी म्हणतात. तर याच्यावरती प्रश्न कसा येईल की ही तुम्हाला ग्रामीण भागामध्ये किंवा प्राथमिक क्षेत्रात बघायला मिळते. प्राथमिक क्षेत्र म्हणजे शेती वगैरे, तर शेतीमध्ये तुम्हाला बघायला मिळते. 5 एकर म्हणजे ते काय, ते प्राथमिक क्षेत्र. ॲग्रिकल्चर, मायनिंग वगैरे, खाणकाम, त्याच्यानंतर मासेमारी, हे सगळे व्यवसाय जे आहेत ते प्राथमिक क्षेत्रामध्ये मोडतात. तुम्हाला माहिती आहे, त्याबद्दल वाचले तुम्ही. तर ही प्राथमिक क्षेत्रामध्ये आणि ग्रामीण भागात दिसणारी बेरोजगारी आहे. तर हे तुम्हाला लक्षात ठेवायचे. दुसरा प्रकार लगेच बघूया आपण. तर दुसरा प्रकारामध्ये काय म्हटलं की सीझनल अनएम्प्लॉयमेंट. म्हणजे ही सुद्धा ग्रामीण भागामध्ये तुम्हाला बघायला मिळते. हंगामी बेरोजगारी म्हणजे एखाद्या शेताचा हंगाम आला की त्या हंगामामध्ये भरपूर काम मिळतं आणि हंगाम गेला की कामच मिळत नाही. उदाहरणार्थ गव्हाची शेती आहे, गहू काढणीला आला की ते बघा आपल्याकडे लोक येतात गहू कापायला वगैरे. ऊस तोडणीला ऊसतोड कामगार येतात आणि ऊस एकदा तोडून झाला म्हणजे हंगाम संपला की ती लोक बेरोजगार होतात. कोकणामध्ये वगैरे पावसाळ्यामध्ये मिठागरामध्ये काम करणारे लोक असतात, मीठ कामगार. तर मग ही उन्हाळ्यामध्ये काम करतात, कारण उन्हाळ्यामध्येच पाण्याची वाफ होते आणि मीठ तयार होतं. तर मिठागृहामध्ये ही काम करणारी जी कामगार आहेत, कोकणामध्ये काम करणारी, तर ही लोक पावसाळ्यामध्ये पाऊस पडतो आणि सूर्यप्रकाश नसतो, तर त्यामुळे मीठ तयार होत नाही. तर त्या सीझनपुरती ती जी लोक आहेत ती बेरोजगार होतात. म्हणून याला सीझनल अनएम्प्लॉयमेंट म्हणतात. सीझननुसारच तुम्हाला काम मिळतं, ऑफ सीझनमध्ये काम मिळत नाही. तर याला सीझनल अनएम्प्लॉयमेंट किंवा हंगामी बेरोजगारी म्हणतात. ही पण तुम्हाला ग्रामीण भागामध्ये किंवा शेती क्षेत्रामध्ये बघायला मिळते किंवा प्राथमिक क्षेत्रामध्ये बघायला मिळते. तर हा एक बेरोजगारीचा प्रकार आहे. त्यानंतर स्ट्रक्चरल अनएम्प्लॉयमेंट म्हणजे आपल्या इकॉनॉमीचं स्ट्रक्चरच बदलून जातं. जे अगोदरचं स्ट्रक्चर आहे तर ते बदलून जातं, म्हणून याला रचनात्मक बेरोजगारी म्हटलं जातं. म्हणजे इकॉनॉमीचं जर तुमच्या स्ट्रक्चरच बदलत असेल तर त्याला रचनात्मक बेरोजगारी म्हटलं जातं. ज्या तुमच्या अगोदरच्या स्किल होत्या त्या आता चालत नाहीत, मार्केटमध्ये काहीतरी नवीन येतं. अगोदर STD बूथवर काम करणारे लोक होते, STD वगैरे चालायचे. आता STDच बंद झाल्या, तर असायचं बघा STD PCO वगैरे लिहिलेलं, आणि तिथे लोकांना रोजगार मिळायचा. एखादा तरुण मुलगा तिथे काम करायचा, कारण तरुणांचा देश आहे आपल्याकडे, तरुणांची संख्या खूप जास्त आहे. तर स्ट्रक्चरल अनएम्प्लॉयमेंट म्हणजे तुमच्या इकॉनॉमीचं जर स्ट्रक्चर बदलत असेल, म्हणजे तुमच्या अर्थव्यवस्थेचं जर स्ट्रक्चर बदललेलं असेल तरीही ही अनएम्प्लॉयमेंट तयार होते. त्याला म्हणायचं स्ट्रक्चरल बेरोजगारी. स्ट्रक्चरल बेरोजगारी म्हणजे संरचनात्मक बेरोजगारी असं त्याला मराठीमध्ये म्हटलं जातं. संरचनाच बदलत असते. मजुरांची मागणी कमी असते पण पुरवठा जास्त असतो. म्हणजे काम करायला मुंबईमध्ये बघा बिहार, UP वगैरे तिकडून कामगार येतात आणि अत्यंत कमी पैशावर काम करायला हे सगळे मजूर तयार असतात. त्यांना स्वीट लेबरसुद्धा म्हटलं जातं. तर मुंबईमध्ये कापड का स्वस्त मिळतं, तर त्याचं एक कारण स्वीट लेबर पण आहे. दमट हवामान तर आहेच, पण स्वीट लेबरसुद्धा आहेत. तर हे स्वीट लेबर काय करतात, अत्यंत कमी पगारावरती काम करतात आणि या ठिकाणी कामगारांचा एवढा मोठ्या प्रमाणात पुरवठा असतो की मागणीपेक्षा पुरवठा कामगारांचा जास्त होतो. तर त्यामुळे सुद्धा स्ट्रक्चर बदलत असतं. तर मजुरांची मागणी कमी पण पुरवठा जास्त, तर त्यामुळे सुद्धा काही लोक मग बेरोजगार होतात. म्हणजे मुंबईमध्ये मग काम मिळत नाही. मुंबईत जाऊन सुद्धा बऱ्याचदा मजुरांना वगैरे काम मिळत नाही. त्याचं कारण मजुरांचा पुरवठा जास्त आहे. पुरवठा जास्त आणि मागणी कमी, म्हणजे स्ट्रक्चर तुमचं बिघडलं आहे. तर यालाच म्हणायचं स्ट्रक्चरल अनएम्प्लॉयमेंट.
तर टेक्नॉलॉजी आली त्याच्यामुळे स्ट्रक्चर बदललं आहे. कामरहित वृद्धीमुळे त्याच्यानंतर श्रमशक्ती वर्गात वाढ झालेली आहे. टेक्नॉलॉजीमुळे काय होतं की एकच लॅपटॉप बसून, तर पूर्वी मी तलाठी म्हणून प्रशासनात काम केलं तर तीन तलाट्याचं काम एक लॅपटॉप करायचं. तर बऱ्याचदा म्हणायचो मी की आता तलाट्याच्या जागा भरल्या नाही तरी चालतं. तलाट्याच्या कार्यालयाला सजा असं म्हटलं जातं. तर 3 सज्जाचं काम एकच लॅपटॉप करायचं. लॅपटॉपवर क्लिक केलं की कोणत्याही गावातला उतारा 7-12 उतारा लगेच मिळतो. त्याच्यामुळे इतर जे 2 तलाठी आहेत तर ते लागत नाहीत, म्हणजे त्यांची गरज कमी होते हळूहळू. तर टेक्नॉलॉजीमुळे ती गरज कमी होते, टेक्नॉलॉजी स्ट्रक्चर बदलल्यामुळे. तर इट इज अ कॅटेगरी ऑफ अनएम्प्लॉयमेंट अरायझिंग फ्रॉम द मिसमॅच बिटवीन द जॉब्स अवेलेबल इन द मार्केट अँड द स्किल. म्हणजे जॉब अवेलेबल असतात पण तुमच्याकडे स्किल नसते. ऑफ द अवेलेबल वर्कर्स इन द मार्केट, मेनी पीपल इन इंडिया डू नॉट गेट जॉब ड्यू टू लॅक्स ऑफ रिक्वायर्ड स्किल्स अँड ड्यू टू द पुअर एज्युकेशनल लेवल. म्हणजे तुम्हाला ते एज्युकेशन नसतं, ती स्किल नसते, तर आणि इट बिकम्स डिफिकल्ट टू ट्रेन देम, आणि सगळ्यांना शिकवणं पण तिथे शक्य नसतं, म्हणून स्ट्रक्चरल अनएम्प्लॉयमेंट तयार होते. त्याच्या पुढचा प्रकार बघा, सायकलिकल अनएम्प्लॉयमेंट. म्हणजे एक सायकल येत असतं. तर तिसरा प्रकार जो आहे तर सायकल कशाचं येतं तर तेजी आणि मंदी. तेजी येऊन गेले की मंदी येते, मंदी येऊन गेले की तेजी येते. तर तेजी आणि मंदीचं जे चक्र येतं, तर या चक्रामध्ये मंदीच्या काळामध्ये रोजगार मिळत नाही, तुम्हाला जॉब मिळत नाही. तर मंदीचं जर चक्र आलं तर रोजगार मिळत नाही. तेजीच्या मध्ये महागाई वाढते पण रोजगार मिळतो. म्हणजे महागाईच्या काळामध्ये, भाववाढीच्या काळामध्ये जेव्हा मार्केटमध्ये किमती वाढतात, तर किंमत वाढीचं आणि यांचं व्यस्त प्रमाण आहे बघा. किमती वाढल्या म्हणजे महागाई वाढली. तर महागाई जेव्हा वाढते बाजारामध्ये, त्याच्या ऑपोजिट परिणाम काय होतो की रोजगार वाढतो. तर रोजगार वाढतो. आणि महागाई कधी वाढलेली असते, ज्या किमती कधी वाढलेल्या असतात, तर बाजारामध्ये मागणी वाढलेली असते आणि बाजारामध्ये तेजी आलेली असते. तर तेजी आणि मंदीच्या चक्रामुळे काही लोक बेरोजगार होतात. तर त्याला सायकलिकल अनएम्प्लॉयमेंट म्हणतात, चक्रीय बेरोजगारी म्हणतात. अर्थव्यवस्थेमध्ये ही सुद्धा आलटून पालटून बघायला मिळते. तेजी असताना मागणी अधिक होते आणि मग उत्पादन क्षेत्रामध्ये उत्पादन करण्यासाठी कामगार लागतात. मग अधिक कामगार तुम्हाला पुरवठा करावे लागतात. मग जास्त कामगारांचा पुरवठा झाला म्हणजे जास्त लोकांना रोजगार मिळतो तेजीच्या काळात. तर मंदीच्या काळामध्ये आता सध्या परिस्थिती तशीच झालेली आहे की मंदीमुळे काय झालं की खूप लोकांचा रोजगार गेलेला आहे आणि बेरोजगारीचं प्रमाण वाढलेलं आहे. पुढचा प्रकार आहे टेक्नॉलॉजिकल अनएम्प्लॉयमेंट. इट इज अ लॉस ऑफ जॉब ड्यू टू द चेंजेस इन टेक्नॉलॉजी. म्हणजे एखादा सॉफ्टवेअर इंजिनियर आहे आणि त्याने जी शिकलेलं नॉलेज आहे त्याच्यावरती त्याला जॉब मिळाला, पण मध्येच सॉफ्टवेअर बदललं आहे परंतु त्याने नवीन सॉफ्टवेअर शिकलंच नाही, अडॉप्ट केलं नाही, तर त्याला काय होईल, जॉब गमवावं लागेल. तर त्याचा जॉब जाईल, सर्व्हिस त्याची जाईल. तर इट इज अ टेक्नॉलॉजिकल अनएम्प्लॉयमेंट. म्हणजे मगाशीच तुम्हाला सांगितलं की STDवरती विशेषतः कोकणामध्ये वगैरे बघितलं तर मुलींची संख्या जास्त आहे, तर त्या मुली काम करताना दिसतात. म्हणजे पूर्वीच्या काळात दिसायच्या. आता STD नावाचा प्रकार मोबाईलमुळं बंद झाला. म्हणजे मोबाईल ही न्यू टेक्नॉलॉजी आली. न्यू टेक्नॉलॉजीमुळं काय झालं की टेक्नॉलॉजिकल अनएम्प्लॉयमेंट तयार झालेली आहे. त्याच्यानंतर फ्रिक्शनल अनएम्प्लॉयमेंट. फ्रिक्शनल अनएम्प्लॉयमेंट म्हणजे घर्षणात्मक बेरोजगारी. ज्या ठिकाणी घर्षण होत असतं याला मराठीमध्ये म्हटलं जातं घर्षणात्मक बेरोजगारी. तर घर्षणात्मक बेरोजगारी, फ्रिक्शन म्हणजेच घर्षण आहे. घर्षणात्मक बेरोजगारीमध्ये यालाच यंत्रीकृत बेरोजगारी सुद्धा म्हटलं जातं. यंत्रीकृत बेरोजगारी म्हणतात. तर काय होतं की घर्षणात्मक बेरोजगारीमध्ये
व्यक्ती काय करतो की आधीचा जॉब सोडतो आणि नवीन जॉब शोधत असतो. त्यावेळेससुद्धा जुन्या आणि नव्या जॉबमध्ये घर्षण होत असतं, तर त्यालाच घर्षणात्मक बेरोजगारी असं म्हटलं जातं. कारण नवीन जॉब शोधताना त्याला नवीन कौशल्य, तंत्रज्ञान, आदाने, पुरवठा, मागणी ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करावा लागतो. बदललेल्या तंत्रामुळं कामगारांची मागणी पण कमी होत असते, तर त्याला घर्षणात्मक बेरोजगारी असं म्हटलं जातं. तर घर्षणात्मक बेरोजगारी जी आहे, तर ती बेरोजगारी उत्पादनपूर्ण रोजगार पातळीवर अवलंबून असते. तर उत्पादन पात्र रोजगारावरती अवलंबून असते. तर घर्षण हे जुन्या आणि नव्या उद्योगामध्ये होतं. मग ह्या ज्या STDवरच्या ज्या मुली काम सोडतात, त्या नवीन काम शोधण्याचा प्रयत्न करतात, पण नवीन ठिकाणी त्यांना तसा पगार मिळत नाही जो अगोदर त्यांच्या अनुभवामुळं, त्यांना त्यांच्या कामावरती असलेल्या कमांडमुळं जे काम मिळायचं, तर ते आता मिळत नाही. तर फ्रिक्शन होतं त्या ठिकाणी, जुन्या आणि नव्या रोजगारामध्ये फ्रिक्शन होतं. तर मोबाईल आल्यामुळे ह्या मुली बेरोजगार होतात आणि नवीन काम शोधायचा प्रयत्न करतात, पण नवीन कामाचे कौशल्य त्यांना लवकर आत्मसात होत नाहीत, तेव्हा त्या दोन्हीमध्ये घर्षण होतं. या बेरोजगारीला, फ्रिक्शनल अनएम्प्लॉयमेंटला यंत्रीकृत बेरोजगारी म्हणजे यंत्रीकृत बेरोजगारीसुद्धा म्हटलं जातं. कारण बाजारातील मागणी, पुरवठा, तंत्रज्ञान, कौशल्य, आदाने इत्यादी कारणामुळे उत्पादन तंत्रामध्ये आमूलाग्र बदल होतो. तो उत्पादन तंत्रामध्ये आमूलाग्र बदल झाल्यामुळे, म्हणजे बेसिक त्याचं स्ट्रक्चर बदलल्यामुळे या ठिकाणी फ्रिक्शनल म्हणजे घर्षणात्मक बेरोजगारी बघायला मिळते. तर एवढे व्हनरेबल अनएम्प्लॉयमेंट वगैरे ती काय तितकी परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाची नाही. तर तुम्हाला परीक्षेला विचारली जाते डिसगाइज्ड अनएम्प्लॉयमेंट. इंग्रजीत टायटल केल्यामुळे काय होतं की मराठीत काही वेगळा शब्द वापरला तर कन्फ्यूज होत नाही. प्रच्छन्न बेरोजगारी किंवा त्यालाच छुपी बेरोजगारीसुद्धा म्हटलं जातं. तर प्रच्छन्न बेरोजगारीलाच छुपी बेरोजगारी पण म्हटलं जातं. म्हणजे 5 लोक तिथे काम करताय पण पूर्ण क्षमतेने करत नाही. त्याच्यातला एक भाऊ काम करतो, हे वेळेनं काम करतात. एक जेवायला जातो की 2 तास तिकडेच टाईमपास करतो. एक गावात जाऊन येतो म्हणतो, तो येत नाही लवकर. तर असा त्याला हेव्यादाव्याने काम करणं असं म्हटलं जातं. पूर्ण क्षमतेनं सगळे काम करत नाहीत. म्हणजे काही रोजगार जे 5 भाऊ आहेत त्याच्यातले काही लपलेले आहेत, समजा छुपी बेरोजगारी आहे. तर या ठिकाणी मार्जिनल इन्कम जे असतं प्रत्येकाचं, प्रत्येक व्यक्तीवाईज जर काढलं तर ते मार्जिनल इन्कम जे होतं छुपी बेरोजगारीमध्ये कमी होत असतं. भारतासारख्या विकसनशील देशामध्ये प्राथमिक क्षेत्रामध्ये तुम्हाला छुपी बेरोजगारी बघायला मिळते. तुम्हाला असाही प्रश्न येईल की खालीलपैकी कोणती बेरोजगारी ही प्राथमिक क्षेत्रात प्रामुख्याने बघायला मिळते. तर डिसगाइज्ड अनएम्प्लॉयमेंट, प्रच्छन्न किंवा छुपी बेरोजगारी त्याला म्हटलं जातं. सीझनल अनएम्प्लॉयमेंट ही सुद्धा प्राथमिक क्षेत्रातच बघायला मिळते. स्ट्रक्चरल अनएम्प्लॉयमेंट, इकॉनॉमीचं स्ट्रक्चर बदलल्यामुळं तयार होते. सायकलिकल अनएम्प्लॉयमेंट, सायकल येत असतं तेजीचं. तेजीच्या काळात, महागाईच्या काळात रोजगार जास्त मिळतो. कारण महागाईच्या काळात बँका पण तुम्हाला लोन देतात. माझं शेत आहे समजा, तर मी शेतामध्ये मजूर लावतो तेजीच्या काळात. मंदीच्या काळात कारण माझ्या खिशामध्ये पैसे असतात, मी पैसे त्यांना देऊ शकतो, कारण मला बँक देत असते सहज लोन. मंदीच्या काळात मला बँक पण उभे करत नाही, लोन देत नाही, त्यामुळे माझ्याकडे पैसे नसतात आणि मग मी शेतामध्ये मजूर लावत नाही. तर कापूस वेचायचा आहे समजा शेतामध्ये, कॉटन हे पीक आहे, तर कॉटनसाठी बायका लागतात त्या वेचायला, तर मी ते कमी लावेल आणि घरच्याच सगळ्या लोकांना घेऊन जाईल, काही नातेवाईकांना बोलवेल आणि फ्रीमध्ये मी घरच्या घरी पूर्ण काम करून घेईल मंदीच्या काळामध्ये. तेजीच्या काळात माझ्याकडे पैसे आहेत तर मी पैसे मजुरांना देईल. म्हणजेच याचा अर्थ तेजीच्या काळामध्ये एम्प्लॉयमेंट वाढतो, बेरोजगारी कमी होते. तर मंदीच्या काळामध्ये बेरोजगारी वाढते, कारण त्या ठिकाणी मागणी कमी झालेली असते, लोक काहीच विकत घेत नाहीत, त्याच्यामुळे प्रोडक्शन होत नाही. म्हणजे प्रोडक्शन झालं तरी कोणी घ्यायला तयार होत नाही.
प्रोडक्शन करण्यासाठी जे मजूर लागतात ते मजूरही लावले जात नाहीत. कारण सध्या तशीच परिस्थिती आहे की लोक मागणीच करत नाहीत एखाद्या वस्तूची, त्याच्यामुळे वस्तू विकतच नाहीत. वस्तू विकत नाहीत, मग कामगारांची गरज कमी पडते आणि कामगारांना काम मिळत नाही. तर बेरोजगार म्हणजे काय, तर हे पण आपण सुरुवातीला पाहिले की बेरोजगार म्हणजे ज्याची काम करण्याची इच्छा आहे आणि ज्याला काम मिळत नाही तर तोच बेरोजगार आहे. तर अशा प्रकारे बेरोजगारीचे प्रकार आहेत. तर याच्यावरती STI मेन्सला आलेले प्रश्न, त्याच्यानंतर राज्यसेवा मेन्सला आलेले प्रश्न, राज्यसेवा पूर्वला आलेले, राज्यसेवेच्या म्हणजे कंबाईनच्या पूर्वपरीक्षेला आलेले, तर हे सगळे प्रश्न पाहून घ्या आणि त्यानुसार तुम्ही प्रश्न सॉल्व करण्याचा प्रयत्न करा. आणि जनरली एवढं याच्या बाहेर म्हणजे बेरोजगारीच्या बाबतीत प्रश्न येत नाहीत बेरोजगारीच्या प्रकारावरती. तर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल, हा बेरोजगारीच्या वेगवेगळे जे टाईप्स आपण बघितले ते इंग्रजी मराठी दोन्हीमध्ये बघितले. हे जे PDF आहे तुम्हाला शेअर करेल मी, खाली तुम्हाला एक माझ्या टेलिग्राम ग्रुपची लिंक देईल. तर त्यामध्ये तुम्ही काय करायचं आहे, तर तो टेलिग्राम ग्रुप जॉईन करा, तिथे मी तुम्हाला हे PDF टाकून देईल. ज्यांना लाईव्ह लेक्चर करायचे आहेत तर ते झूमवरती लेक्चर होतात आपले दररोज रात्री 9 वाजता झूमवरती होतात. ज्यांना लेक्चर करायचे त्यांनी कृपया म्हणजे माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे त्याच्यावरती कॉन्टॅक्ट करावा, मेसेज टाकावा. खाली मी तुम्हाला चॅटबॉक्समध्ये आपल्या माझा नंबर देईल. दररोज 9 वाजता इकॉनॉमिक्सचे लेक्चर असतात, 7 वाजता जॉग्रॉफीचं असतं आणि सकाळी 9 वाजता. तर रात्री 9 ते 10 हे इकॉनॉमिक्सचं असतं. सकाळी 9 वाजता PSIचं लॉ म्हणजे कायदे या विषयाची सध्या बॅच चालू आहे. नवीन बॅच पण आपण लवकरच लॉन्च करणार आहोत. ह्या सगळ्या बॅचेस झूमवर आहेत, कारण झूम विद्यार्थ्यांनाही फ्रेंडली आहे आणि शिकवणाऱ्याला आम्हाला पण फ्रेंडली आहे ते. तर धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो, आपण इथे थांबूया. तुम्हाला काही या कंटेंटमध्ये काही समजलं नसेल तर तसं कमेंट करा, मेसेज करा. इथे आपण